नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे सरिता? विलास, नागपूरच्या स्टेट बँकेसमोर आपण उभा आहोत. ही अशी ब्रांच आहे की जी सकाळी 9 वाजता उघडते आणि त्यामुळे 8 वाजल्यापासूनच लोकांनी इथं रांग लावली होती. सगळ्यात पहिले तर लोकांची अपेक्षा अशी होती की इथे एटीएम हे उघडेल, मात्र आज एटीएम उघडणार नाहीये. एटीएम उघडण्याचे कुठलेही डायरेक्शन्स बँकेला मिळालेले नाहीये. त्यामुळे आपण बघू शकता की एटीएमचं शटर जरी डाऊन असेल तरी इथं बाहेर आपण ही लोकांची गर्दी बघू शकतो. जर का आपण आत गेलो तर मात्र बँकेमध्ये एखाद्या मार्केट सारखी गर्दी झालेली आहे. लोकांची अशी झुंबड आपल्याला आतमध्ये दिसू शकते. आपण जर का आत पाहिलं तर हे असं आपल्याला दिसत आहे की किती आतमध्ये काउंटर आहे, मात्र लोक हे बँकेमध्ये मोठी रांग करून सकाळपासून उभे आहेत. अगदी एखाद्या बाजारात जशी गर्दी असते अशा पद्धतीनं आज इथे बँकेमध्ये गर्दी आहे. सकाळपासून लोक आलेली आहेत. शांतपणे जरी ती लाईनीत असली तरी मोठी अपेक्षा घेऊन लोक थांबलेली आहेत. एक लोकांमध्ये अनेक ठिकाणी पॅनिकचं वातावरण आहे, तर अनेक ठिकाणी असं आहे की इथं जी मंडळी आहेत त्यांना आपल्या रोजच्या गरजांसाठी सुद्धा कॅश हवी होती. आपल्या समोर आपल्या बरोबर काही मंडळी आहेत. आपल्या हातामध्ये कॅश दिसते आहे. काय सांगाल, आपण किती डिपॉझिट केले, किती वेळ लागला आणि काय कॅश मिळाली? मला बँकची लिमिट 20,000 पर्यंत आहे. बँकची लिमिट 20,000 पर्यंत आहे. मला 20,000 मिळाले. ऍक्च्युली मला खूप सारे पैसे काढायचे होते. आज माझ्या प्लॉटची विक्री आहे, पण काही कारणामुळे मी पैसे काढू शकलो नाही. आपण किती टाकले होते? मी टाकले फक्त 5,000 टाकले आणि मला काढायचे होते 2 लाख रुपये, पण 2 लाख नाही मिळाले मला. मग किती मिळाले आपल्याला? मला 20,000 मिळाले. 20,000 आपण विड्रॉल स्लिपनी काढले. हो. आणि कॅश जी आहे ती आपल्याला कशी मिळाली? कॅश मी 500च्या नोटा होत्या माझ्या. म्हणजे कितीची नोट मिळाली? 100च्या. आपल्याला काय मिळालं? 100च्या नोटा मिळणार आहे, ते 500च्या मिळतच नाहीये. यांना प्लॉटची विक्री होती. आपल्याला काय अडचण होती की आपण सकाळपासून जवळचे म्हणजे जे 100च्या नोटा होत्या त्या पूर्ण घरातल्या संपलेल्या होत्या. त्यामुळे मला ते पेमेंट करण्यासाठी, म्हणजे जे शाळेचे टीचर्स लोक आहेत त्यांच्या पेमेंटसाठी आवश्यकता होती, तर त्यांना मी चेकनीच पेमेंट करावं लागलं मला. पण घरात खर्च करायला पैसे नसल्यामुळे मला इथे येणं आवश्यकच होतं. बिलकुल. 2,000च्या नोटा आपण नवीनवाल्या मागितल्या का, मिळाल्यात का? नवीन नोटा आपल्याला बँकेनं दिल्या? नाही, 100 रुपयाच्या वरती नाही. आपण बघतो आहोत की नागपुरामध्ये बँकांमध्ये अशा पद्धतीनं गर्दी आहे. पोस्ट ऑफिसेसमध्ये सुद्धा गर्दी आहे. विलास, लोक येतात, त्यांना जर का डिपॉझिट केलेले पैसे हे विड्रॉल स्लिपनी काढत असले तर 20,000 सुद्धा दिलेले आहे. एकाला 2 लाख हवे होते, मात्र 20,000ची लिमिट ही विड्रॉल स्लिपवर सुद्धा टाकलेली आहे. मात्र जे पैसे मिळतात आहेत ते मात्र 100च्या नोटाच मिळतात आहेत. त्यामुळे अनेक लोकांना आपली तहान जी आहे ती कमी पैशावर भागवावी. बरोबर. पण आजचा जो दिवस आहे, जी कामं आहेत ती भागणार आहेत. धन्यवाद तुमच्या तिघांचे देखील. तुम्ही या सगळ्या संदर्भात पुण्यातली असेल, औरंगाबादमधली, नागपूरमधली ही सगळी माहिती सांगितल्याच्याबद्दल.